हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कॉलेज चालू आहे कारण आज इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिकल आहे. नाही तर येणारच नव्हतो मी. बाकी तर कोणच नव्हतं येण्यावर. आता येताना बघतो कोणच दिसेन झालं. दररोज एवढी गर्दी असते काय बोलायचं. आज कोणच दिसेन झालं, पुढे ना मागे. बघू प्रॅक्टिकल आहे का नाही, नाहीतर जाऊ माघारी. नियोजन करायचं थोडेफार. इन्व्हिटेशन कार्ड बनवायला सांगितले मित्राला, कधी बनवायचं काय माहिती. सागरला सांगितले होते इन्व्हिटेशन कार्ड बनवायला, त्याने एक बनवले. छोट्या काही चुकवले ते दुरुस्त करायला सांगितले. आज 10:30-11 वाजेमध्ये तेच चालू होतं. आज मेसेज करतोय तो काय बघा, फोन उचलला झालाय. नंतर प्रॅक्टिकल झाल्यानंतर फोन करून बघतो त्याला, नक्की तो काय म्हणतोय. 2-3 बनवून घेऊ इन्व्हिटेशन कार्ड. व्हिडिओचं मला बनवायचं होतं, पण व्हिडिओ करणला येतं बनवायला. करण जाधव तो थोडा कामात आहे. तो म्हणला होऊ शकत नाही. म्हणलं सागरकडनं करून घेतो मग. बॅनर तरी म्हणजे कार्ड तरी बनवून घेतो इन्व्हिटेशनचा. आज कोणी प्रॅक्टिकल येते का नाही ते पण माहित नाही यार. मी एकटाच जातोय. हॉस्टेलची पण मुली गेली असतील माझ्या अंदाजे. ओमकारचा पुन्हा मेसेज आला होता. तो म्हणला की तू येतोय का, म्हणलं मी येतोय. तो म्हणला मग तो पण येतोय. दोघांचे प्रॅक्टिकल होतंय का नाही काय माहिती. आमच्या दोघांमध्ये कोण हुशार आहे एवढं. 10:05 काल एवढं ट्रॅफिक होतं ना काय बोलायचं. कडेगावला झालं एवढ्या गाड्या लाईन लागली होती. विट्यामध्ये ट्रॅफिक जाम झालं होतं. पहिल्यांदाच मी बघितलं एवढं ट्रॅफिक जाम ते विट्यामध्ये. आज काय मोकळच आहे. आज रोडवर काही गाडी नाही जास्त. कालची एवढी गर्दी नव्हती. आणि कालची मला एसटी मध्ये सीट भेटली होती. खिडकी बंद केली तरी पण पाणी आतमध्ये येत होतं. मी जिथे बसलो होतो ना तिथं पाणी पडायचं होतं. माझी एक साईड पूर्ण भिजली होती. एक साईड पूर्ण भिजली होती पाण्याने. एवढं पाऊस येत होतं पाण्यात जात. खिडकी बंद केलं काय केलं तरी पण. माझ्या अंदाजे सव्वा 2 मिनिटाचा व्हिडिओ झाला स्टार्टिंगच ब्लॉगचे. म्हणजे ब्लॉग मोठा होईल जरा, 4-5 मिनिटाच्या पेक्षा वर जाईल. प्रॅक्टिकल झालं, एकच प्रॅक्टिकल केले म्हणजे एकच झालं नाही. आलो सगळं सोडलं सर्वांना. मी आणि ओंकार लायब्ररीमध्ये गेलो. त्याच्या आयडेंटिटी रिन्यू करायचं ओंकारची. पाऊस पण येतोय. घरी जावं म्हणतोय आता, कारण की जास्त कोणी नाही, पुरेच नाही ते जास्त. फोन करून बघायचं नाही तर मी बॅग आणलीच नाही. नुसतं प्रॅक्टिकलसाठी आलो. आता जायचं आहे माघारी. एक प्लॅनिंग होतं ते सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही ह्या टाईमला. वाजले आता 11चं टायमिंग होतं. आत्ता पण आधीमध्ये काही नाही, डायरेक्ट 4 वाजता. काय करायचं, माय बॅड. A few moments later. 2 hours later. One hour later. घरी आल्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिराकडे गेलो होतो. डेकोरेशनचं काम चाललंय. उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. त्याचं तर मी माझा फोन घरी लावला चार्जिंगला आणि लाईट नव्हती. ते म्हटलं लाईट येईल तेव्हा चार्जिंग होईल. नंतर हर्षच्या फोनमध्ये काय व्हिडिओ केले ते मी त्याच्याकडून घेतो, दाखवतो. मस्तीसुद्धा केली. आता पण जायचं आहे माघारी. थोडं म्हटलं मला काम होतं थोडं बारशाचं, ते पण थोडं काम केलं.
कपडे द्या इकडे शिवाय काय. बाकीचे सर्वजण गेले ते काय काम माशाची तयारी करायला. मी इकडं चाललोय माघारी गणपती मंदिराकडे. डेकोरेशन म्हणजे सजावटीचं काम बघा, नाही तर मला म्हणजे कुठं लगेच गायब झाला. आता होता लगेच 8 वाजायचं जातो. 10:30 वाजता आता घरी आलो. आता थोडं जेवण केलं आणि दूध पिलं. आता झोप आली खूप. उद्या लवकर उठायचं आहे. पहिल्यांदा औषध मारायला जायचं आहे. नंतर 9:30-10च्या दरम्यान गणपती बाप्पाचं आगमन आहे. म्हणजे गणपती बाप्पा आणायला जायचं आहे. मराठा नगरचा राजा त्याचं आगमन आहे. त्याचा व्हिडिओ मी चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सुद्धा सपोर्ट दाखवा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडेल ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.